का आम्हाला सुद्धा भाऊ म्हणजे आम्ही एक भावंडासारखे राहिलेलो, त्यांना आम्ही मोठे भाऊ म्हणून नेहमी संबोधतो आणि त्यांनी अचानक हा निर्णय घेतला हा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना खरोखर झटकाच आहे. परंतु भाऊनी असं का केलं, काय त्यांच्यावर अन्याय झाले, भाऊच सांगू शकतो. उपसभापती पदासाठी फॉर्म भरलाय, तुम्हाला असं का वाटतं की त्यांच्यावर अन्याय झालाय? ते इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. कुठले सचिन भाऊ आहे त्यांना दिली ना विधान परिषद, आमदार तर बनवलं त्यांना, असा त्यांच्यावर अन्याय झाला नव्हता. उलट सुनील भाऊनी त्यांचा पराभूत केल्यानंतर 5 वर्ष त्यांच्याकडे कुठला पदच नव्हता. परंतु त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना माननीय पक्षप्रमुख आदित्य ठाकरेंचे एकदम विश्वासू होते ते, आणि त्यांना विधान परिषद दिली. म्हणजे त्यांच्यावरती अन्याय शिवसेनेने केल्यानंतर काय घेतला हे आता पदासाठी गेले असं वाटतं, फक्त उपसभापती या पदासाठी गेले असं वाटतं? नाही, उपसभापती कुठल्याही पक्षाचा होऊ शकतो, पण त्या पदासाठी गेले असं वाटतं, कारण आता- जिंकून येण्याचे